बालिकेच्या अत्याचाराने आपले तोंड बंद झाले. त्या बालिकेच्या अत्याचाराने आपले तोंड झालेले आहे झाले. आरोग्याला फाशी देण्यासाठी ताईला सांगितलं ताई म्हणे या ऑफिसला या मी डोंगराळ्याला आलेलो आहे माझ्या भीमासाठी आणि मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी. आता होत राहतील नेहमीच आपल्या गाठी भेटी. आता नेहमीच होत राहतील आपल्या गाठी भेटी, कारण माझ्या हातामध्ये आहे अन्यायाची काठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने आज डोंगराळ्याला येण्याची संधी मिळाली आणि आपले दादासाहेब भुसे जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत, शालेय शिक्षण मंत्री आहेत, 5 वेळेला या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तुम्ही 5 वेळेला निवडून आलेले आहात, पण मी 6 वेळेला निवडून गेलेलो आहे. 3 वेळेला लोकसभेमध्ये, 3 वेळेला राज्यसभेमध्ये. पुढे किती वेळा मी जाणार आहे मला माहित नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना, त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये काम करत असताना चंदन मजदे आमचे मालेगावमध्ये राहणारे, पण ते या गावचे मूळ रहिवासी होते. अत्यंत ऍक्टिव्ह असणार अशा पद्धतीचा धडपडणारा नेता होता. मी कधी धुळ्याला चाललो तर त्या ठिकाणी माझा सत्कार करण्यासाठी हजारो शेकडो कार्यकर्ते घेऊन तो बसायचा. आवाज कमी कर. तर चंदन मजदे फार लवकर निघून गेला. पण चंदन मजदेंचं जे हे गाव आहे, या गावातल्या या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी जर तो असता तर अजून पण त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दुबाताई बच्चाव खासदार आहेत, काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत, पण बाबासाहेबांच्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. मी सुद्धा काँग्रेस पक्षासोबत होतो. का काँग्रेस पक्षासोबत होतो? कारण काँग्रेस पक्ष माझ्यासोबत होता. म्हणजे काय लोकांना वाटतंय की आठवले बीजेपी सोबत आहे. मी बीजेपी सोबत आहे, पण बीजेपी सुद्धा माझ्यासोबत आहे. आणि या युतीच्या राजकारणामध्ये ठीक आहे, मी 3 वेळेला खासदार असताना काँग्रेस अलायन्समध्ये खासदार झालो आणि शिर्डीमध्ये मी पडलो नसतो तर कदाचित मी काँग्रेससोबत राहिलो असतो. आता मला वाटतंय की मी त्या निवडणुकीत पडलो किंवा तिथल्या लोकांनी मला पाडलं किंवा बरोबर झालं. जर शिर्डीमध्ये मी पडलो नसतो तर मी तुमच्यासोबत राहिलो असतो. तुमच्यासोबत राहिलो असतो तर मी काही केंद्रामध्ये मंत्री होत नव्हतो. म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदीची हवा आली आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झालेले. लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेवर राहिला कारण त्यांना बहुमत होतं. आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये 282 जागा बीजेपीच्या निवडून आल्या. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये इंडिया स्थापन झाली होती, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव, त्यानंतर नवीन पटनायक, डीएमके असे अनेक पक्ष त्या एनडीएमध्ये होते. आणि मी ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी एनडीए आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे, त्या अलायन्समध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आहे. मी बीजेपीमध्ये गेलेलो नाही. माझ्याबद्दल काय लोक गैरसमज करत असतील. आठवले मंत्री झाले आणि मी मंत्री झालो, तू होत काय म्हणून मी मंत्री झालो. आणि मंत्री होण्याची जी काही म्हणजे मंत्री होण्यासाठी किंवा मंत्री व्हायचं असेल तर ते कसं मंत्री व्हायचं ते माझ्याकडून शिका.
व्हायचं नसेल तर शिकू नका. पण ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय तर नाही. पण आतापर्यंत मी ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते लोक सत्तेवर आलेले आहे. 1990 मध्ये रिपब्लिकन पक्ष हा काँग्रेससोबत राहिला आणि काँग्रेसला बहुमत मिळालं. पवार साहेब मुख्यमंत्री झाले. मग मी का मंत्री व्हायला नको? त्यामुळं मला त्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचं मंत्रिपद सुरुवातीला देण्यात आलं. मी कुठल्याही निवडणुकीला लढलो नव्हतो. मला नंतर एमएलसी करण्यात आलं. तर मी काय सत्तेच्या मागे जातोय असं अजिबात नाहीये. मी ज्यांना पाठिंबा देतो ते सत्तेवर येतात. 2014 मध्ये मी एनडीएमध्ये गेलो आणि एनडीएला सत्ता मिळाली. त्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळालेलं आहे. त्यामुळं माझ्याबद्दल काही गैरसमज करण्याचा प्रयत्न होतो. पण मी आंबेडकरवादी आहे. या देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, पण मी आहे आंबेडकरवादी. मी तर आंबेडकरवादी आहे. बाबासाहेबांचा विचार घेऊन मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. आवाज येतो रे, जास्त आवाज येतो ना. आवाज येतो का नाही तुम्हाला? तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सत्तेसाठी मी अजिबात नाही. सत्ता ही लोकांसाठी असते. त्यामुळं मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपला पक्ष बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष भारताच्या सर्व राज्यामध्ये घेऊन जाण्याची संधी मिळाली. 28 राज्यामध्ये पक्ष आहे. बाकीच्या राज्यामध्ये आहे, ठीक आहे. पण नॉर्थ ईस्टमध्ये नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रिकॉग्नाइज आहे. या 2 राज्यामध्ये गन्ना किसानी सिंबॉल आपल्याला मिळालेला आहे. आणि अजून 2 राज्यामध्ये जर आपल्या पक्षाला मान्यता मिळाली तर आपला पक्ष राष्ट्रीय यादीमध्ये लवकरच जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2 खासदार मिळाले तर 2 निवडून आले तर आम्ही इथे आम्हाला मान्यता मिळते. पण मित्र पक्षांकडून आम्हाला काही जागा दिली जात नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण आपला पक्ष बाबासाहेबांचा पक्ष सर्व राज्यामध्ये, त्रिपुरामध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, मेघालयामध्ये, मिझोराममध्ये, सिक्कीममध्ये, आसाममध्ये, या सगळ्या राज्यामध्ये मला घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे. त्या ठिकाणी तर दलित नाही, त्या ठिकाणी ट्रायबल मोठ्या संख्येने त्या राज्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी आपला पक्ष त्या ठिकाणी मजबूत होतो. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष जो आहे तो बाबासाहेबांचा सर्व देशामध्ये पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन तिथं होतंय, मुद्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांचा फार मोठा उत्साह असतो. बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यामध्ये आमच्या समाजाला फार मोठा आनंद असतो. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यामध्ये आम्हाला मोठा आनंद असतो. कारण बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्ही नसतो. आम्हाला कोणी नसतं. बाबासाहेब आंबेडकर ही मोठी ताकद आहे. बाबासाहेबांचं संविधान हे आमच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत आपल्या देशाला कसली चिंता नाही. आपला समाज जो आहे तो आपला समाज शिक्षणामध्ये आता पुढे आला पाहिजे. दादासाहेब भुसे आपण शिक्षण मंत्री आहात आणि आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की आपण शिकलं पाहिजे. शिकून फक्त घरात बसता का कामा नाही, तर आपण संघटित करणं अत्यंत आवश्यक आहे आणि संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपण शिकण्यामध्ये आपण हुशार आहोत, संघटित होण्यामध्ये हुशार नाही, संघर्ष करण्यामध्ये अलीकडे हुशार नाही. नंतरच्या काळामध्ये आम्ही संघर्ष करत होतो, आवाज उठवत होतो. अन्याय झाला की त्या ठिकाणी तडफडून आपण जागत झालं पाहिजे. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय कोणी केला तर आम्ही तो सहन करणार नाही. अशा पद्धतीची पॅन्थरची भूमिका घेऊन आपण पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष सगळ्या जाती जमातींना एकत्र आणणारा पक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती. आरक्षण करायला मिळालं त्यावेळेला मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब लोकांची संख्या आहे आणि ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती. आणि आता नरेंद्र मोदीच्या सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे इकॉनॉमिकल सेक्शनला आणि त्यामध्ये मराठा असतील, ब्राह्मण असतील किंवा मुस्लिम असतील, मुस्लिम समाज को आरक्षण नहीं है. मालेगांव में मुस्लिम समाज की संख्या बहुत ज्यादा है और वहाँ मतलब एक मुस्लिम एमएलए भी चुन कर आया है. लेकिन मैं इतना बताना चाहता हूँ कि हमारी सरकार मुसलमान के खिलाफ नहीं है.
जो योजना हमने बनाई है ये योजना में मुसलमान नहीं जा सके तो रही क्या। जनधन योजना के 57 अकाउंट खुले उसमें मुस्लिम कम्युनिटी के लोग भी है। 10 करोड़ से ज्यादा लोगों को गैस सिलेंडर मिला है उसमें मुस्लिम समाज के भी लोग हैं। कम से कम 59 करोड़ लोगों को मुद्रा योजना का लोन मिला है उसमें मुस्लिम कम्युनिटी है। 4 करोड़ से ज्यादा लोगों को प्रधानमंत्री आवास योजना का मकान मिला है उसमें भी मुस्लिम है। और जो 10% आरक्षण दिया है उसमें भी मुस्लिम कम्युनिटी आती है। ऐसा नहीं कि भाई जो मुस्लिम है तो उनको आरक्षण मांगते दे दो। तो हम कोई मुसलमान के खिलाफ नहीं है। जो भारत का नागरिक है ये भारत के नागरिक को न्याय देने के लिए हमारी सरकार है। और मेरी पार्टी ने माइनॉरिटी विंग भी बनाई है। मुस्लिम कम्युनिटी क्रिश्चियन कम्युनिटी हमने बनाई है। इसी तरह ठीक बात है मुसलमानों ने एक बात ध्यान में रखनी है कि भाई हम किसी के खिलाफ नहीं है। और वो गलती करेगा वो जेल में ले जाएगा, अच्छा काम करेगा तो बाहर रहेगा, गलत काम करे तो अंदर ले जाएगा। वो हिंदू हो मुसलमान हो पुलिस की उसको जरूरत नहीं है। अपनी महाराष्ट्र की पुलिस मुंबई की पुलिस बहुत बड़ी एक्टिव है। ये बहुत मतलब एक जल्दी पकड़ने में हमारी पुलिस बहुत बड़ी एक्टिव है। और जल्दी वो तो छोड़ते नहीं है। मतलब एक बार पकड़ेंगे तो जल्दी छोड़ते नहीं है। इसलिए हम सब लोगों ने मिलकर आगे बढ़ना है। आपण सर्वांनी मिळून आपल्याला पुढे जायचं आहे। आज या ठिकाणी पुढे सगळ्यांना आपली एक आदिवासी परिषद आहे मेळावा आहे त्या ठिकाणी मला जायचं आहे। येण्यासाठी मला 2-2.5 तास उशीर लागला कारण ट्रॅफिकमध्ये जाम होतं। म्हणजे ट्रॅफिक ज्या ज्यावेळेला होतं जाम ज्या वेळेला ट्रॅफिक होतं जाम मग लवकर कसं होईल आपलं काम। त्यामुळे लवकर पोहोचणं त्यांना असे काय तर माझे आपल्या तिथे 2 तास गेले त्यामुळे इथे येण्यासाठी उशीर लागलेला आहे। आणि तुम्ही जे जेवला गेलं मला माहीत नाही आहे आम्ही अजून जेवलो नाही। म्हणजे मला लागलेली आहे फारच भूक मला लागलेली आहे फारच भूक उभे राहून मी केलेली आहे फारच भूक। ठीक आहे तर आम्हाला पुढे जायचं आहे। त्यामुळे आज इथे दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतो आहे। आणि आदरणीय शोभाताई पक्षाव त्या जरी काँग्रेस पक्षाच्या असल्या तरी पक्ष कुठलाही असो व्यक्तिगत आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत। त्या आमदार होत्या त्या मंत्री होत्या आणि आता त्यांना खासदार म्हणून ज्यांना पसंती मिळालेली आहे त्या अत्यंत चांगल्या असणाऱ्या त्या महिला नेत्या आहेत आणि त्या सुद्धा ज्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे काकासाहेब खांबाळकर आहेत, श्रीकांत भालेराव, राजा कापसे, रमेश मतासरे, शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, भारत जगताप, वाल्मिक सोनावणे, भारत चव्हाण आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक ओंकार मलदे, अशोक धोंडू मलदे, दयाराम मलदे, सिपाहीजी भारत मलदे, विकास केसरे, संजय भालेराव, विनोद जाधव, रामबाबा पठारे, महेंद्र निळे, नयनाथ दामोदर, अशोक शिरसाट, अमोल पगारे अशा अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची नावं मी घेतलेली नाही आहे। पुढच्या सभेच्या वेळेला त्यांची नावं मी घेईन परंतु एवढे जरूर आलेले आहे त्यामुळे पुढे आम्हाला सर्वांना जायचं आहे। आमच्या भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत।